मग आता चुका सुधारायची संधी आपल्याला मिळाली आहे ना, सुधारूया ना आपल्या चुका. ती आता गेलीच आहे ना माहेरी, मग जाऊ दे. आपण त्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करूया. म्हणजे अरे बाळा, आता वेगळे राहतच आहात ना तुम्ही, तर मग कायद्यानं वेगळे व्हा. काय तो घटस्फोट वगैरे घ्यायचा असेल तर मग घेऊन टाका, असं म्हणते मी. आई, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा थांब ना. काय 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 करू, थांबून काय होणार आहे? सांग मला, काही होणार आहे का थांबून? बघ तुझी अवस्था काय झाली आहे बघ. अशी अशी वर्षानुवर्ष लोटली जातील. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशानं. माझं असं काही होणार नाहीये. आणि तू जर जरा वेळ निगेटिव्ह नाही बोललीस तर काही प्रॉब्लेम होणार आहे का तुला? तर थांबा ना, जरा ब्रेक द्या ना मला. कंटाळ आलाय मला, कंटाळ सगळ्यांच्या सततच्या बोलण्याचा. प्लीज तू न बोलूस राजा, मी बोलते ना. तू शांत राहा. बघ, तुला सुचत नाहीये म्हणून मी तुला सुचवते हे. ऐक 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 रोहन, आपलं भलं आपल्याला कळतच असं नाहीये बाळा. अशा वेळेला मोठ्यांचं ऐकायचं ना. आता तू गोंधळलायस म्हणून मला बोलावं लागतंय. काही बोलू नकोस. रोहन, आनंदी, ताई, का केलंस तू असं? पण मी काय केलंय ताई? लाज वाटते काय बोलायला? काय केलंस विचारतोयस? लग्न म्हणजे गंमत वाटते का तुला? तुझं काय डोकं फिरलंय का? अक्कल घाण टाकलीयस तू. कुणाला विचारून इतका मोठा निर्णय घेतलास रे तू? सांग ना, कुणाला विचारून? कुठला निर्णय ताई? नाटक करू नको जा तू. तुला कळलं नाहीये का मी कशाबद्दल बोलतेय? असं कसं वागू शकलास तू रोहन? मुळात आलं कुठून डोक्यात? लहान लहान गोष्टी शेअर करत आलोय ना आपण, एकमेकांना सांगतोय. एरवी तर ताई ताई करून सगळं सांगतोस, मग इतकी मोठी गोष्ट तुला जपून ठेवावीशी वाटली? ताई, तू कशाबद्दल बोलतेस? मला खरंच काही कळत नाहीये. दिवस बद्दल. काय? अधिराला तुझे पेपर्स पाठवलेस दिवसचे, त्याच्याबद्दल बोलतेय मी रोहन. सांग ना, का केलंस? एवढं काय झालं होतं तुमच्या दोघांमध्ये रे? इतका कुठला मोठा गुन्हा झाला तिचा? तुझी जबाबदारी फक्त तुझे आई बाबा नाहीयेत, अधिरा सुद्धा आहे. तुझ्याशी लग्न करून ना तुझ्या भरोशावर आली आहे ती या घरात. अशा वेळी तू तिच्या पाठीशी उभं नाही राहणार तर कोण राहणार रोहन? आई जे वागली ते बरोबर होतं? अरे तू अधिराला घटस्फोट देतोयस म्हणजे आईचं वागणं बरोबर होतं असं म्हटल्यासारखं आहे ना. रोहन, तुला कळतंय का तू चुकीच्या वागण्याला पाठिंबा देतोयस? तिने घर सोडून जाताना मला विचारलं नाही, मग मी आता तिला घटस्फोट देऊन टाकतो. ही कुठली अक्कल आहे? अगं पण ताई, गप्प बस. आता जे बोलायचं ना ते अधिराशी जाऊन बोल. तू ना तिच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधलेस रोहन. तिच्या जीवाशी खेळलायस, आता तिला उत्तर दे. ताई तू माझा ऐकून घे. आता तू माझा ऐक. इतके दिवस तुला सगळे सांगतायत ना, जा आणि अधिराशी बोल. ऐकलं नाहीस ना, फक्त टाळाटाळ करत राहिलास. ती बिचारी इतकी हेल्पलेस झाली, इतकी निराश झाली. बरं इथे सगळेच टोक गाठणार आहेत. तुमच्यापैकी ना कुणीच सेन्सिबली वागू नका. सगळ्यांनी एक एक टोक गाठा. इथे तू घटस्फोटाची नोटीस पाठवलीस तर ती गेली डायरेक्ट जीव द्यायला. काय? तुझी ही नोटीस बघून ना त्या मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केला रे. सिरियसली? मग मस्तीमध्ये जीव देतात लोक? ती मुलगी खरंच मनापासून प्रेम करते तुझ्यावर. कुठे चाललायस? माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये रोहन. नाही, माझ्या प्रश्नांची उत्तर दे आधी. अधिरा कशी आहे? कुठे आहे ती? वाचली आहे ती
तिथे गच्चीच्या टोकावर जाऊन उभी राहिली होती. जर वेळेत कुणी पोहोचलं नसतं ना तर आज त्या पुरीचा जीव गेला असता आणि त्याला कारण फक्त तू असतास. एक मिनिट स्वानंदी, काय तू त्याला का दोष देतीयस? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती मुलगीच विक्षिप्त आहे. आधी स्वतःच हे घर सोडून माहेरी गेली की नाही, आणि आता काही सगळी नाटकं करतेय का रोहनला आपल्या मर्जीत ठेवण्यासाठी, आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्यासाठी? आई अगं जरा तरी विचार कर. ती मुलगी तिच्या जीवाला कंटाळलीये आणि ते या मुलामुळे. तिचं प्रेम आहे याच्यावर आणि त्याने डिवोर्सची नोटीस पाठवली म्हणून ती जीव द्यायला निघाली होती. काही नाटकं करत नाहीये ती. मी राहते तिच्या बरोबर, तिची अवस्था दिसते मला. मग ती घरातून निघून गेली ते काही लग्न टिकवण्यासाठी? हो, कारण तिला कळलं या घरात राहून ते टिकणार नाही. अरे मग आत्महत्येचा प्रयत्न कशाला करायचा? हे बरोबर नाहीये, सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे ना. अरे हल्लीच्या मुली तर आता ते खोटे खोटे केसेस पण घालायला लागलेले आहेत. सासू सासरे छळ करतात म्हणून. काही नाही, या सगळ्यांना क्लृत्या आहेत आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवण्याच्या. मला माहिती आहे आदिराला ना पहिल्यापासूनच आम्ही नकोच होतो. तिला फक्त रोहन पाहिजे होता. त्यावेळेला जमलं नाही म्हणून या वेळेला शेंडी तू तेव्हा पारंबी. कसंही करायचं, या पद्धतीनं नाही तर या पद्धतीनं त्याला इथून येऊन जायचं है ना. अधिरा यातलं काहीच करत नाही आई. ती आनंदानेच या घरात राहत होती. तू तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतंस. आणि हा तिचा नवरा मुख गिळून गप्प बसला. नव्हती ना हिम्मत प्रेम निभवायची, मग केलंच कशाला प्रेम तिच्यावर रे? रोहन शांत, इथे तू हळू हळू ऐक माझं बाळा. तू स्वतःला या गोष्टींसाठी जबाबदार धरू नकोस. ती मुलगीच तशी आहे. पण काय आहे आनंदी, हे असं तिचं वागणं झालं का? हे त्याचा विचार केला ना मी तरी देखील माझ्या डोक्याला मुंग्या येतात, टेन्शन येतं मला. आणि तुझं म्हणणं आहे ही अशी सून आम्ही आमच्या घरामध्ये ठेवायची? आपण समजा काही चुकून माकून उलट सुलट काहीतरी बोललो तरी जाईल गच्चीवर, जीव द्यायच्या धमक्या देणार आम्हाला आणि आम्ही कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडणार. सगळा प्लान आहे तिचा, सगळा प्लान आहे. पास. सगळे असा विचार करत नसतात. काही ना फक्त प्रेम आणि माया करत असतात आणि तेवढीच हवी असते त्यांना. तिची ना तुझ्याकडनं फक्त चांगलं वागण्याची अपेक्षा होती रोहन. सांगा ना, रोहन सारख्या सामान्य मुलाबरोबर आणि आपल्यासारख्या साध्या घरात तिने का लग्न केलं असतं? हा बस आता स्वानंदी, तू रोहनला काही बोलू नकोस. त्या मुलीचं वागणं मी बघितलंय, मी सहन केलंय तिला या घरात. घ्या चोराच्या उलट्या बोंबा म्हणे हिने सहन केले. अगं ही जाच करत होती तिचा, आम्ही बघितलंय आमच्या डोळ्यांनी. तू तिच्यावर तुझ्या अपेक्षा लादल्यास अवास्तव आणि चुकीच्या. अहो बाबा, पण मुळात ह्याला कळत नव्हतं का? एवढं झालं काय होतं रे की तुला आयुष्यात अधिरा नकोशीच झाली? अगं ताई, मी असं कधीच काहीच म्हणालेलो नाहीये. नाही म्हणाला काहीच नाहीस तू. डायरेक्ट कृती केलीत ना आपण. डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवली. अगं ताई, मी तेच सांगतोय, मी अशी कधीच कोणती नोटीस पाठवलेली नाहीये.